आईला नेमकं माल संपला काय ध्यानात राहत नाही टिपायचा आणि अशा आईच्या टायमाला आठवत नाही काय काय संपलंय. काय यादी करावं काय कळना बा मला. क्या माल संपलाय. हिरा बेसन शेंगदाण्याचा कट्टा आणावा लागेल. काय करतो श्याम्या? अरे काय नाही यादी करतो हे किरकोळ सामानाची जरा थोडीशी. काय होतं नेमकं गिऱ्हाईक आलं का मग कळतं संपलंय म्हणून आधी ध्यान राहत नाही त्यामुळे तू यादीच करीत होतो मी. काय म्हणतो बोल ना. बाहेर ये ना. बाहेर येऊ काय सकाळ सकाळ बाहेर काय बॉस. काय नाही रे, मला रात्रभरी ना झोपच नाही आली तुला सांगतो. रातभर झोप नाही आली. लय गरमत होत. फॅन नाही का तुझ्याकडे? फॅन आहे पण गरमत होत. फॅन आहे गरम होत कसं काय बटन दाबा ती सरला काय? ती वायर मी नाला काल कावाशी पण वायर लाईटच कट केली रे माझी. बिल नाही भरलं तो? नाही ना, तू नाही केली कट? नाही मी बिल रेग्युलर भरतो ना. ते धडाकात धरलाय भाऊ. एक दिवस जर लेट झाला का बिल भरायला का लगेच येऊन वायरमन कापून जातो मीठ. रावायला गरीबाला लय आटंकाळा असते काय सांगू. गरीबाला काय आटंकाळ आहे. बिल भर मग वापरायचं म्हणून बिल भरलं पाहिजे ना. त्यांनी तरी कुठून काय करायचं. अरे पण त्याला सांगितलेलं कळत नाही भाऊ. तो 5-6 दिवसात पैसे आणून 5-6 दिवसात एक दिवस थांबत नाही ते. आणि दुसरा कुठाना बिल असन 500-600 कट केलं का जोडायला पुन्हा 300 रुपये द्यावा लागते भाऊ. म्हणजे झाला का डबल कुठाना. राहायला म्हणजे 600 आणि 300 किती झाले आता? 1000च धरायचे बाबू. दिन तेवढी उसनी दिन मला. म्हणजे 600 300 900 मी तुला द्यायचे. दिन आईला अवघड राहू आल्या तू. झोप नाही आली दिन राव थोडे उसने दिन मला. मी काय तशी नाही मागू राहील तुला. मला माहिती उसने पण मी तुला पाहिलं काय करत होतो. सामानाला जायचंय मला राहुरीला माल आणायचंय मलाच व्यापाराला उधार ठेवायचे. एवढे पैसे असते बरे या किरकोळ दुकानदारीमध्ये सांग बरं. मी 2-4 हजार रुपये घालला होतो तेच परत सामान आहे दुसरी त्यात उधार ठेवायचं परत गिऱ्हाईक तो यासारखं असं की उधार देत नाही 2-2 3-3 महिने सांग बरं. अरे मी लय आशेने आलतो बरं का तुझ्याकडे. नाही आशाची गैर आशा करणार नाही तुम्ही अजिबात नाही करणार. कस काय नाही करणार? नाही म्हणतो कस काय करणार नाही. तुला ठेपा देतो ना. काय मालकाकडे जाईन तुझ्या कोणत्या डेपुटी. त्यांच्याकडे खायचे आता अरे पैसे? बंडल आणलीत मागाशीच काढून पाहिलं ना मी. डेपुटीनी? हा. ए मला नाही गरज तुझी. आला एवढे डेपुटी पैसे आणले मला काय करायचे? आईला काय माणूस आहे राव ह्यो. हा म्हणजे नुसतं नाव काढलं डेपुटीचं पैशात लगे मला म्हणला तो काय काम नाही. आयला अवघड आहे हो. आला बाई जालू. करे काय नाही रात्रभर मला झोपच नाही आली डेपुटी. तुला झोप नाही आली? हा. का बरं काय झालं असं झोप नाही आली? नुसते मच्छर चावायला लागले. नुसते चावतेत मच्छर. डासले झालेत आपल्या गावात. अरे मच्छरचं काम आहे चावणं, डासाचं काम बी आहे चावणं. आणि आपलं काम आहे मच्छरला आणि डासाला मारणं, त्यांची साफसफाई करणं, आपल्या घरापाशी साफसफाई ठेवणं. हे सगळं ठेवलं का मच्छर मारित नाहीत आणि आपल्याला झोप चांगली येते. साफसफाई मशी पण लाईट नव्हती ना माझ्या घरी रात्री. काय ज्याला साफसफाई आहे? दारू पेल्यानंतर दारात येऊन लघवी करतो तू. 2-4 बाऱ्या बघितला म्या. 2-4 बाऱ्या तुला म्हणलं ज्याला इथं लघवी नको करी जाऊ दारात. तो तर माझं दार आहे डेपुटी. मी लघवी करीन नाही तर काही करीन. रांगोळी काढितो तू लघवीनं. मला म्हणजे- सांगतो डास नाही व्हायची तर काय होतील? मी लगे करताना बी बघतात का तुम्ही? झोपतात का नाही गावासाठी? अरे नालायका, गावासाठी नाही गावासाठीच मारणार आहे मी. पण तू जाताना तुला तिकडे बाथरूम बांधून लघवी दारात करायची काय गरज? डास नाही व्हायची तर काय होतील? बरं जाऊ द्या ते मरू द्या. माय मीटरच कट केले वायरमॅननी त्यांनी. मी बिल नाही भरलं त्याच्यामुळं. मग बिल नाही भरलं वायरमननी कट केलं तर माझ्या पैसे काय? त्या वायरमन कडे जा ना. पैसे नाहीत ना तेवढं बिल भरायला द्या ना पैसे थोडेफार उसने. अरे झाल्या तू काय येडा आहे का काय? दर वायरला पैसे नाही तर वगैरे मी काय खान खोलली काय? कान खोलले अहो मी फेडतो तुमचे पैसे. काय फेडितो तू? काम नसणार आता काय 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 फेडिशील तू? हा तर किती बाऱ्या पैसे सोडले मी तुला? येड्याविन करतो काय? खान नाही लागली माझ्याकडे पैशाची का? कारखाना आहे माहिती टाक साळ पैसे हे करायची. द्याराव डेपुटी लय गरम होतोय रात्री एवढं तुम्हाला सांगतो. तुमचं नाव देवासारखं घेत होतो मी घरात. काय ना? नुसतं डेपुटी सकाळी उठलं का टापक्याच तुमच्या दारात येईन. डेपुटी सारखा गावात माणूस नाही आणि डेपुटीच मला पैसे देऊ शकतो. माझ्यासारखा गावात चिकट माणूस नाही. माझ्या हातून पैसे सुटत नाही तर तू एक काम कर. तू आहे ना तसाच निवांत झोप बिगर लाईटीचा. कारण की ज्या माणसाला आपल्याला माहिती आहे आपल्याला लाईट बिल येणार आहे, हो लाईट बिल येणार आहे, हा त्या माणसाने हे करायला नको का? ते श्यामेकडे गेलतो पण श्यामेने मला हाकलून लावलं ना लाल. त्याच्यावर विश्वास नाही माझा. माझा अजिबात विश्वास नाही. कितकं मित्र असला ना तू कधीच का आपल्या करंगुळी मुतत तू नाही. आम्हाला माहितीये तू करंगुळी माहितीये तू मुतणं माहितीये. तू काय माहितीये का? श्यामीन नाही दिलं का श्याम्या वाईट, डेप्युटी नाही दिलं का डेप्युटी वाईट. नाही मी कधी म्हणलं नाही म्हणणार नाही. तोंडातून कधी म्हणेन आता मी डेपुटी तुला वाईट. पैसे आता मी तुला पैसे देणार नाही ना. आता मग आता डेप्युटी वाईट होईल. थोड्या वेळाने कोणाला तरी भेटशील आणि त्याला सांगशील तू की डेप्युटी वाईट आहे म्हणून. नाही कशाला सांगू तुम्ही पैसे दिले कशाला सांगू हे मी? बघ माझंच लाईट बिल मला आलंय 1500 रुपये. बरं का मीच आता बायकोची माझी किरकिर झाली. बायकोला म्हणलं इतकं लाईट काय वापरती? आता ते लाईट बिल भरायचं कोणी? बायकोला म्हणलं हे लाईट बिल तू भर. माझ्याकडेच पैसे नाही. झाल्या तुला सांग का मी दिसायला जर दिसू असलो मला बी पैशाची गरज पडती. चणचण भाचती मला. नाही मी आता श्यामेकडे चाललो होतो याजाने पैसे काढायला.
कोणाकडे श्यामेकडे 10,000 रुपये मला याजानी काढावा. मला त्याच्यातले द्या ना मग माय काय 800 नाही नाही रुपये मला दात श्यामे दे. आता तू श्यामेकडून आला, श्यामेने पैसे नाही दिले, मला काय देतोय तो? एक काम कर, मीटर आहे ना मीटर कडे बघत बस, म्हणजे बरोबर लाईट येईल. मच्छर तोडी ते मला मच्छर डासू होईन. डेपोटी ए जाफळ, डेपोटी तुम्हाला शिस्त भिस्त कळते की नाही रे हो? काय रे सिस्टम, मला काय शिस्ती सांगतो तू? काय सांगतो म्हणजे एवढा ज्याला प्रेमाने मागवतोय पैसे तर द्या ना पैसे. अरे जालो भाऊ, माझ्याकडे जर पैसे नसले तर मी देऊ कुठून तुम्हाला? देव कुठं म्हणजे मदत बिदत करायचं आहे का नाही काय माणसाचं? माणूस की आहे का तुमच्याकडे? अरे मी माणूस इकली मदत करायला दरबारला डेपुटीच नाही, अख्खं गाव पडलंय. आणि तुला सांगतो, तू माझं काम करतो, माझा उपकार नाही करीत, पैसे घेतो. दरबारला तो लाईट जाईन, तो गॅस संपन, दरबारला पळत येतो माझ्याकडे. तुम्ही नवरा बायको काम करताना पैसे काय उडीता का रे? एवढं गरम व्हायचं काही कारण नाही डेपुटी. या जाल्यावर जाल्या इमानदार आहे आणि ज्याला तुमचे कधी रुपया बुडाय इमानदारी घालतोय मागच्या खिशातच. पळ. पण पैसे नाही माझ्याकडे. मला दम नाही द्यायचा अजिबात. दम नाही देत, माझ्याकडे येऊ नको पैसे नाही घालता. काय तुमची लाईट काय light? लाईट बल्ब सगळे फोडून टाकीन जाल्याच्या नादी ताकद आहे का तोय ताकद? लाईट त्या वायरीने हानी तोय पिंडरी आहे. वायरीनी मी कट करून टाकीन पकडीन. जातो का तू? कोण? जातो का? हाणा, हाणा, हाणा ना मला. चल. नाही, हाणा ना. पैसे दिले का तुम्ही मला हाणायचे? हाणा ना. ए जाल्या, सकाळ सकाळ नको डोकं फिरवा तू. मी मला काम आहे दुसरे. जाय. काय काम आहे तुम्हाला? निघाले तिकडे गावात हिंडतात तिकडे तिकडे. अरे तू काय मालक आहे का? काय काम आहे? मी काही काही करीन नाही, काय करतो? कोण मालक बिलक काय नाही माया. मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे नाही का? काय तुम्ही जा. हाना ना हाना ना हाना. काय झालं? एवढं गावर पळत आलंय? काय झालं म्हणजे डेपुटी माया माग वाटाच घेऊन लागला होता. लागले होते म्हणत जा ना, तुमच्यापेक्षा मोठे आहेत ना ते. लागली होती. काय झालं? तुला सांगतो बरं झालं मी वाचून आलो सुगंधा. आणि एवढे ताळे गेलते ते म्हणले तू डोकं फोडीतो 2 भाग करतो. तुम्ही नक्की त्यांची काहीतरी खोड केली असणार आहे, कारण दिवस तर तुमचं त्यांचं कौतुक केल्याशिवाय संपत नाही. मग आता का बरं ते तुम्हाला गोटे घालत होती? अहो कमन म्हणजे काहीच नाही, उसने पैसे मागितले होते म्हणून द्याय ना तर उसने पैसे मला. काही झालं का? याला पैसे माग, त्याला पैसे माग, काय गरज राहते बरं पैशांची? अहो. आणि त्यांना कशाला पैसे मागितले? गरजच आहे मला म्हणून मी तुझ्याकडे आलो ना पुळपुळ. आता माझ्याकडे कशाला आले? कशाला म्हणजे माझी लाईट तोडी सुगंधा वायरमॅनला आहे ना येऊ दे परत गावात. माझी लाईट कस काय तोडीत होती कळतच नाही मला. मग आता मी काय करू? मला बिल भरायला पैसे दे ना. लाईट माझ्याकडे पैसे नाहीये, वा घरी. दे ना राव. नाही. 800 रुपयाचे आहेत. 100 रुपये आहे. माझ्याकडे 80 रुपये सुद्धा नाहीये. तुम्ही घरी जा. कमून कमून काही नाही तर नाहीये. दिन रावले आशेने आलो राव. सगळे त्या श्यामेने हाकलून दिलं. तू हाकलून देती. डेपुटी दगड घेऊन माग लागते. काय केलंय मी गावाचं? काय केलं नाही? तुमचे व्यवहार पण चांगले नाही. आणि पहिली गोष्ट, आता माझ्याकडे पैसे पण नाही. कस काय यावर चांगले नाही? तू या कधी रुपया बुडीला ह्या जाल्यानी सांग ना. तुम्ही आतापर्यंत माझे कधी पैसे वापस दिले ते सांगा पहिले. अरे किती पियाताड असलो ना 50-50 10-10 रुपये करून तुझे पैसे फेडलेले आहेत. बास, हे फक्त शब्द बोलायला चांगले. तुम्ही जा, पैसे नाही माझ्याकडे, निघा बरं. अरे दे मला दिन राव 800 रुपये. तुम्हाला नाही म्हटलं कळतं का? निघा बरं तुम्ही इथून. अरे घरातले मच्छर चावत येत राव. मी सगळे फोडे येतील माझ्या अंगावर. हे बघा, माझ्या इथे रिकामा तमाशा घालू नका. सगळ्या गावातले लोक मला 50 वेळेस म्हणता दारू पिऊन लोक तुझ्या दारामध्ये येऊन पडतात म्हणून. आता कशाला इथं आले? निघा पहिले इथून, कुणी बघायच्या आत. ओय नको देऊ पैसे. तू ही बी कशी लाईट लागते हा, जा. नाही बघ. सगळे बंद करून टाकीन. वायरमॅनला आयुष्याची लाईट लागली तरी दुसऱ्यांची लाईट कट करायचे माग. ओ डेपुटी ऐका ना. काय रे? ते जाल्या लाईटीच्या पोलवर चढलाय. काय ते पोलवर चढलाय आणि तुमच्या सदल्यांची नावं घेऊन राहिलाय. का बरं? ते म्हणतोय मी लाईटीला चिडतून मारणार आहे आणि दावाला झाडा शिरवणार आहे. आयला काय करावं भाई, काय पिढा आहे तो. मागाची माझ्याकडे लाईट बिलासाठी पैसे मागायला आलता, मी त्याला पैसे नाही दिले. अरे याला कवर पैसे द्यावा दिघ्या, मला सांगतो आता. रडकुडे आणलंय तीन येड्या मला. लोक जाता येता पोर राहिले ते. कुठं चढलाय? ते याला आपलं चौथ नाही, ते पोरं बसत तिथं. चल. त्या पोलं नसतं उतरत नाही. तुम्हाला काही कळतं का नाही? नाही कळत मला. लाईट चालू आहे, उतर खाली. बेने उतर ना खाली. कमून पिढा आणतो माणसाला. हा येऊ द्या ना पिढा. गाव गुत्तीत असतो मी. तुम्हाला म्हणलं होतं ना, तुम्ही गोट्याने हानीत होती ना मला. ए बेवडे,
गाव गुत्ती असं तू काय गाव गुत्ती तुला हराम करा पोलीस लोक धरून नेते कुत्रेवानी हाणतील तुला. कोणाला पोलीस मला हा तुला हाणतील. आणि वर चढल्यावर लाईट काय आणायचं संबंध आहे? मी काय चोरी केली लाईट वर काय? चालणार ना तुझी मौतच खाली काढावं लागेल. तुला जाळायची गरज नाही वरच्यावर जळून जाशील. आत्महत्या करणं आहे ना गुन्हा आहे तुला माहितीये का? हा, असू द्या गुन्हा मी वर ए झाल्या अरे कमून गावाला गुती तू नाही नाही गुत्तीतो ना गावाला मला पैसे मला द्या सांग मग. पैसे द्यायला तू काय आमचा नातेवाईक आहे का? काय तू काय समज आहे का आमच्याकडे ठेवला तो ऊस नेमकं राहिलो मी. काय उचली द्यायची गरज आहे? गरज काय मला सांग काय लाईट तू वापरतो लाईट बिल आम्ही भरायचं आम्ही का कसं काय भरायचं लाईट बिल? हा, भरू नका मला मरू द्या ना मग जाऊ द्या गावात. अरे गावावर अवकाळ येईन ना तू भूत बनून फिरशील गावावर इतका नाळा घे तू. तुमचे तिघांचे नाव देतो रे टाकून मग. ए, भाऊ, यार, आम्ही काय केलं? ए काय घाबरू नका आपलं काय नाव टाकितो यो नालायक. हा याला पोलिसाला माहितीये कोणत्या चालीचा आहे तू. हा. मेल्यावर काय नाव टाकशील तू आमची मग? काय मी दादा रेकॉर्डिंग तू करून जर टाकीन. सापडला त्यांच्या हातामध्ये कुत्रेवानी हाणते रे तुला. तू परत पोलापाशी लगविलं सगळं जायचं नाही कुत्रेवानी. पैसे देता का काय तुमच्या देखता फुटू लाईटीने देतो मला डेपुटी देतो मला खाली तर उतरू द्या ना. बरं ये खाली ये देतो. देता ना? ये ये, देऊ राहिली. दमाने ये. अहो असं गोडीत तुम्ही आधी पैसे हा दिले ये ना असते. ये ना ये ना ये ये ये. झाले धर काय? याला, धर याला, धर याला, धर याला, धर याला. हाना, हाना मला हाना अजून तुम्हाला आहे ना हाना ज्याला पैसे देता का नाही तुम्ही आता नाही देणार तू काय करशील काय करशील? काय करशील तू नाही देणार पैसे काय काय करशील करशील हा काय करशील हा, काय करशील काय करशील काय करशील हा अरे 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 आता तर उतरतच नसतो खाली आलेला गेला. माकडावरीच वर चढत आहे तारा तारा तारा. आता डेपुटी उतरत मरण नसतो. होते. पहिले ए, पैसे ये ना टाका. खाली भाऊ अरे ये ना खाली तू काय संबंध आहे पैसे द्यायचा आमचा चांगला आलता खाली डेपुटी उगीच हाणला त्याला परत. तुम्हाला हाणायचा चांगला लोळायचा होता तुम्ही सोडा त्याला कुत्र्याला. मी याला असता मग एक काम करा. बाईकमॅनला फोन करून सांगा लाईट सोडा म्हणून मला मारायची. लाईट चालू त्याने छे पण मरशील फोन केली. नालाय का लाईट चालू आहे पण नाही. त्यामुळे एक काम कर दरबारला घेऊ असंच आपल्याला ब्लॅकमेल करीन कोणी पैसे देऊ नका तुम्ही चला तुम्ही चला हो डेपुटी रिकाम नाही मरत किंवा चला तुम्ही चला मेला गावाला काय एवढं हे नाही अरे या पडत माणसाचं चला. ऐकू नका चला, चला. गुच्छीन तू गुच्छीन चला मला पैसे दिल्याशिवाय येत नाही. तुम्ही लय हाणलेले मला जाल्याला हाणलं म्हणजे जाल्याचं डोकं फिरलं आता फायद्यासाठी हाणले तुला मरशी तुला चिटकून मरू दे मला करू तर पोलीस आले ना लय मारतील तुला कुत्र्यावर. काय संबंध आहे पोलिसाचा हा. तुला मारायचं. सांगू तुला ऐकत नाही काही. मारता मी मरण तुम्ही गुत्तान जाल्या ना सगळ्याला गुतीत असतो हा जाल्या सोडीत नसतो जाल्या डोकं फिरलं म्हणजे फिरलं पहिलं नाव आहे ना मी डेपुटीचं टाकीत असतो दुसरं नाव लाल गाजऱ्याचं आणि तिसरं नाव सुगूचं टाकीत असतो पोलिसांना या खांबावून फोन करणार मी आणि रेकॉर्डिंग करून ठेवित असतो हा मला पैसे नाही दिले तर बघा मग हे काय आले ऐ. वाढलं बोंबी तुला काही भूतभीत लागलीत नाही दिळून येणार जाय ना भाई ना. तुला काय पडलंय जाल्याच्या भुकाचं जाल्याचं एवढं वर चढला एवढा घाम फुटला ते नाही पडलं का चल तू निघ सकाळ धरून दुपार झाली ना भाई ना घरी भाई ना. हो दी जाल्याचं डोकं फिरलं ना फिरलं ठीक आहे जाल्या खाली उतरत नसतो चौथं नाव तू टाकी ना मी रेकॉर्डिंग करून हा, मरतो मर ना. मरतो ना तुला काय घेणते नाही तू पाटक्या जा बर का झुराळ तोंडा एका बुक्कीत वरून दात पाडीन वरून दात पडते मग तर पडतीतलं मला काय. हा तर पडेन जा अय 500 टनाची पडली. कोणती आहे? आपले भाऊ. हा टनाची पडली. माझे माझे तुझे मी नाही, वर ये. चढलो होतो ना एक नंबर मला सापडले. माझ्या खिशात पडले दी 500 अय 500 माझे. अरे पाळण डेपुटी देऊ. ए जाल्या थांबर का देतो तू ज्याला थांबत नसतो आता ह्या 500 ना लाईट बिल भरीत असतो तुम्ही तसे नसते दिले तसे दिले का मला पैसे नाही दिले मी आता पैसे नाही जाऊन भरीत असतो ऐक हे याच्यासाठी नाटकं केली ते तुम्हाला सांगतो थांब झालं थांब. या अरे श्यामा जाऊ दे चल ये जाऊ दे चल ठीक आहे जाऊ दे ये माग. हाती लागत असतो का आता हो डेपुटी अरे त्याचे नाटकं चालू झाले ते त्याचं आहे ना काहीतरी करावं लागेल बरं का ह्यो कवा गावाला वेठी धरतो. करावं लागेल नाही दादा पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला PI साहेबाला सांगू तुम्ही आणि त्यांना अर्ज देऊ की असा जालू नावाचा इसम गावामध्ये ब्लॅकमेल करतो काय ते लाईटीच्या याच्यावर चढवतो लोकांना धमक्या देतो तुम्ही मला पैसे द्या नाही तर मी लाईटीला चिटकन. हो, मेलाच असता त्यो. अरे काय याचा मरतो जे सारा दुनियाचं हे तुम्हाला म्हणलं होतं थांबा पण तुला लय हे पडत की मरण म्हणून. डोक्याला ताण सगळ्या गावाला वाईटा घो डेपुटी. काय व्हायचं घे त्याच्या बायकोला सांगावं चल लागेल. पोलीस स्टेशनला माझ्या बरोबर चल. अरे पडशीन पोपट्या
अरे काय दिवसा डोळ्या झोपतो, नशीब तरी बायको नाही घरी, काय करतो रातभर. उन्हात तानाचं बसलं हायवेला लागली झोप, मग त्याला काय खरंच पण माणसं पुण्याला गेले ना बदलून जातात रे. बदलून जाते. मग काय येतं हा. 4 दिवस झाले गावात आला तू, आला का भेटायला मला? तुला दुकान सुटत का? मग दुकानात यायचो तो भेटायला. तू होता का गावात? तो होता का तपास इथे दुकानात यायचं भेटायला? 2 दिवस गेलतो बाहेर, काय आला? लग्न होतं ना मेवणीच्या हा, पोराचं. मग तू बाहेर गेला आणि मला शिकतो काय? अरे पण आले होते यायचं ना तू. अरे आल्या मला माहितीच नाही तू आलेला. बरोबर आहे ना, झाले आहे ना जोडीला तुला, मग माही कशी गरज लागन तुला. आल्या आल्या पहिलं नाव तो काढलं होतं, हम्म. पण ते म्हणले का गावात नाही, कुठं गायब झाला काय माहिती. आलं ना का न माया, बरोबर झाले ना, काड्या केल्या असतात ना माया तुझ्याजवळ. झालं ना? मग झाल्या चांगला माणूस आहे. हो, मग झालं चांगलाच आहे, श्याम्या वाईट आहे. हे जाऊन दे तिकडं. दुकान कसं काय चाललंय? चांगलं चाललंय भाऊ, पोटापुरतं भागत आहे, व्यवस्थित आहे एकदम. मी काय म्हणतो, पुण्याला मी एक गोष्ट लय मिस केली बा. काय सांगतो? आपली पार्टी. करू ना मग, येडा काय. तेच विचारणार होतो मी तुला. मित्र एवढ्या दिवसानंतर गावाकडे आलाय, काहीतरी झालं पाहिजे, पार्टी फिरटी. हा, सगळं होणार, होणार ना? सगळं होणार, फक्त जालेला घेऊ नको खडे आणायला मध्ये. घेऊन त्याला, तो आपला मित्र आहे. अरे याडा आहे का, तुला नाही माहित? 2 टॅक्स झाले ना, रुबाब सुरू होतो त्याचा. आणि असा चालू होतो की हॉटेल मालक पाहत नाही, वेटर पाहत नाही. 2दा केस मथून वाचलाय बळ त्याला, हानीतोच त्यो. मग एक काम करावं लागेल आपल्याला, नियोजन असं करावं लागेल ना, आपण पार्सल आणू, हॉटेलला नाही बसायचं, कुठतरी राम रानात जाऊन बसू. नियोजन? आता नियोजन असं. ये मग? माझा मित्र आपला. काय म्हणताय कुटुंब नियोजन? तुमचं काय चाललं होतं कानात गुलगुल ते त्याला म्हणत होतो 2 वर बास कर, आता कुटुंब नियोजनाचा विषय चालू होता. गप बसा, खोटं नका बोलू. जाल्याला काहीतरी निवेदन अरे नियोजन म्हणजे आता आलाय ना पुण्याहून त्यो, मग आता गावात काय करायचं बुवा, धंदा पाणी नियोजन. हा, पुढचं पुढचं काय? भविष्याचं. हा, भविष्याचं म्हणजे बायका पोर आहेत घरी, नोकरी पाणी धंदा शेती बिती, काय नियोजन करायचं बा, हे चाललं होतं. हे नियोजन चाललं होतं. 5-6 दिवस झाले तुम्ही भेटले नव्हते का एवढे? कोण? आजच भेटलोय, ती लग्नाला गेलतो ना. हा, दुकान बंद नव्हतं होय माझं, तुला तर काही ध्यानच नाही. तुला पॉपट्या आला म्हणलं, तुला श्यामीचे काय करत राहिले आता? तसं नाही येड्या, तू लग्नाला गेला तर मग कुठं भेटायचं? पण श्याम्या, मग तुम्ही ना काहीतरी तू लपितच. ऐक ना, मी काय म्हणतो, हे बावळाट हे ऐकायचं नाही. याला किती समजून सांगितलं तरी, हे बघ मला लागली भूक, मी आता जातो घरी जाऊन माय तुकडे तोडतो, तुमचं तुम्ही बघा, तुमचं तुम्ही मिटून घ्या, जाऊ का मग? हा हा, येऊ का झालो? बघत्या चला येतो. खोटं बोल नको बरं का जाल्याला. हे चल येऊ का, मला बी लई भूक लागली भाऊ, मी बी येतो. हा, सुगंधाचं तुला सांगतो पोपटे एकदम भारी काम आहे. आवरला का बसली आपली निवांत. बसले आपली निवांत म्हणजे काय, तुमच्या पोटात दुखतं का? मला गुचकी लागली म्हणून बाहेर बसले मी. प्यायची ना मग काय पाणी, आमच्यात पाणी पिण्यात गुचकी लागली. आमच्यात म्हणजे मी काय काय दुसरं कोणी काय, आमच्याकडे मी पाणीच पिता. पिलं पण जात नाही, नवऱ्याने आठवण काढली असं, लय दिवस झाले घरीच नाही आले. हा, वर बघ. काय वरती आता? अरे वर बघितलं गुचकी जाते असं म्हणते. अहो किती कशावर पण विश्वास ठेवता तुम्ही. तसं नसतं ते. वर पाहिलं ना काय होतं, हे घसा जो असतो ना आपला असा ताणला जातो, आहे की नाही आले पोपट्या? कशासाठी? त्याच्यामुळं आले कशासाठी? फुटाने ते अरे, तसं नाही रे, काय झालं, मला आहे ना दुकानात फुटाने विकायला ठेवायचे ना. ते काय होतं, आई ते आणले का त्यातले गडांग नाही येतात. मग मला माहिती तू आहे ना बाहेरून भाजून आणत असते ना ते फुटाने. अहो, लय भारी असतात ते, तुम्हाला काय सांग. तुला सांगतो पोपट्या, सुगंधाचे फुटाने एक नंबर. इतके मस्त लागतात. सुगंधाचे फुटाने भारी, सुगंधाचे कुठं कुठं मिळतात फुटाने ते? अहो ते करून भेटतात. आता बरेच दिवस झाले मी आणलेले, संपत आले, थोडंच राहिले आता. मला एक काम कर ना, मला टाकायचे ना बनायला, त्याच्यामुळे ना थोडी टेस्ट आण ना आम्हाला. तुम्ही बनवायला टाकणार आहे तुम्ही आता? हा, मग आता तू हे खाल्ले किती किलो घेऊन जाणार आहे? एक पायली भर लागायचंच मला दुकानात विकायला आपले. मग शेराभराची मला पण करून आणावं. चालतंय ना, तू आधी आणत खरी टेस्टला आम्हाला. तू हे चव वाटली चांगली, फुललेले असले तर मग लगेच तू बी घेऊन जाता येते. आण फुटाने, आण फुटाने. हा, बरेच आण बरं का. बरेच म्हणजे काय, आता का पाठीभर आणता का? अरे म्हणजे चव कळली पाहिजे तोंडावर. दोघं आहेत ना पोपटेन मी. हा मग आणायची 4. नाही प्लेट भर आणि तिला सांगितलं त्याच्यामुळे. जागा द्या ना मला अरे बसायला. बस ना बघू. बघ, असे फुललेले असतात पोपट्या फुटानी. नाही तर आपल्या दुकानात येत ना असे सगळे कडंगणेच येतात सगळे, तुला सांगतो मी नुसते. हा
अहो चव घ्यायला इतकी फुटाणे. हे शामराव हा. कवरती लेड्यात काढतो सांग आता भारी या पुटाने हा फुटायचे. एक नंबर असे तिकडे थोडं बोलशी का आपल्याला अहो पण मला तेवढेच राहिले होते. मी म्हटलं ना थोडेच राहिले. म्हटलं तुम्ही 2-2 घ्यायचे मी खाईन 2-4. सगळे वतून घेतले. सांगून टाक सांगून टाक. सांगून टाक. काय सांगून टाक म्हणजे? सांगन त्यो अगं काही नाही 2-4 वर्षांनी पोपट्या आलाय पुण्याला म्हटलं मग गावाला. पुण्याहून गावाला. पुण्याहून गावाला आला फुटाने काढली ना कुटानेच होती तर मला काय म्हणत होतं तर आला 4-5 वर्ष येऊन इकडं आपल्या गावाला तर म्हणलं लई दिवस झाले नियोजनच नाही झालं आमचं थोडं आपलं बसायचं होतं. अहो, तुमच्या नियोजनाला एक दिवस तरी असा आड जातो का? आणि मला तर फुटाणे चाकणं आवडतो ना हे मला म्हणला सुगंधा चांगले फुटाणे बनवून आणती म्हणलं घेऊ तिच्याकडून मग मग तुम्हाला एवढं खोटं बोलायची गरज पडली? याच्या पुढे जर तुम्हाला खरंच काय लागलं तर देईन का मी? देशील ना कस काय देईन? आम्ही खोटं नाही बोलणार ना तेव्हा. आता मला माहिती तुम्ही पुढच्याच खरं सांगितलं तरी मी खोटंच मानन त्याला. बरं मी काय म्हणतो चालायचं का चांगल्या कामाला जास्त वेळ नाही लावा हा बघू बाई गो काय तुम्ही तीर चढवायला चालले. जाऊ मग आम्ही ऊन होतंय सावलीला तो चल येतो सुगंधा फुटाने चांगले जा अहो येऊ का तुम्ही तर येऊच नका पोपटराव गावात येऊन पस्तावाय. हे सुगंधा ती कशाला आरती रे दोघं तुझ्याकडं? तुम्ही कस काय इथं? तुमचं काय नियोजन नव्हतं काय बसायचं त्यांच्यासोबत? नियोजन कशाचं? नाही अहो ते दोघं पार्टी करायला गेलेत. ते लई वर्षानंतर ते पोपटराव गावात आलाय ना म्हणून. असं म्हणले ना तुला ते? हा मग इथं कशाला आलती? अहो तो शामराव किती चालू आहे माहित नाही का? त्याच्याकडे फुटाणे नव्हते वाटतं. मला म्हणे मला 2-4 पाहिलेचे फुटाणे करायला टाकायचे म्हणे. तुला भारी करून आणते मध्ये टेस्ट दाखव बरं. अहो टेस्ट द्यायला मी डिशभर फुटाणे तेवढेच राहिले आणि ते बाहेर आणले. दोघांनी खिशे भरले आणि चालले गेले इथून. हा ना हा मग तू बी बस इथं आता मी जातो भाऊ. अहो मला वाटलंच तुम्ही जाणार आहे. जा. असं नियोजन होतं काय तुमच्या दोघांचं? आत्ता कुठं 10-15 दिवस झाले इथं पोपटे आला आणि श्याम्या तू मैत्री सरला ना. बर तुम्ही कसे दोघं बी प्यायला बसता ना जाल्या बघतो बघूनच घेतो. आईला पोपट्या लयच ब्रँडेड माल आणला रे तो. तुझ्यासाठी पुण्याहून खास आणून ठेवली होती पण तू इथं नव्हता मग जपून ठेवली तुझ्यासाठी आणि जेवढी जुनी होईना तेवढी बाहेर लागायची हे खरं आहे बरं का. पण मी काय म्हणतो जायला घ्यायला पाहिजे तुला अरे जालेला घ्यायला अडचण काही नाही एक तर मुळात ते फोकट्या कवा कॉन्ट्री मध्ये बसणार नाही आपण कसं कवा मावा खर्च दोघं एकमेकात करू शकतो. आणि हा पण ती बायको बी पेल्यावर बडबड करते दुसऱ्याला त्याला काय नाही म्हणत ज्यांनी पाजली त्यालाच बडबड करते बडबड करती हा. अरे प्यालेली सगळी उतरी दिदी. जाऊ दे तिकडे फुटाने काढचल सुगंधाने दिलेले फुटाने करू कुटाने टाकू इथं खाली. टाक खाली टाक 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 आता काय आपलंच वा सगळं होल वावर जावर ये वाघ आला वाघ वाघ अरे वाघ आला पोपट्या पाल. अरे कुठे आहे वाघ कुठं म्हणजे मकात? मकाच यो तुम्हाला सांगतो एवढा मोठा होता त्याची जापडा अयो एवढं लांब लचक काय शेपूट. अगं बया 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 तुला सांगतो त्या वाघिणीच एवढंच होतं. काय कान पिल्ल पंजे डेंजर आहे आखी फॅमिली बाबा. तू काय करायला गेलं तिकडे मारायला काय म्हणजे मकात कशाला जाते माणूस? आयला आम्ही चांगलं दारू पेत बसलो होतो आमची 90 झाली असती ना राव. अरे या मित्रामुळं वाचले तुमचे दोघांचे जीव. पोपट्या हा नाही तर पेत बसलो असतो ना तर दारू सकट वाघाच्या पोटात गेलो असतो आपण. जो लाल गाजरे होता याला वाघिणीने धरलं असतं आणि तुला वाघाने सोपं नाही भाऊ वाचले नाही तर असं नरड पुढे ते डायरेक्ट. आयला पण बरं झालं तू आला टाइम आला. हा जाऊ का मला लय लागली. आयला पोपट्या हा वाचलो बा आपण इथं वाघाने आपल्याला खाल्लं असतं. तो आता धरलाच असता भाऊ गाल. हा मी काय म्हणतो श्याम्या पण लय पैसे गेले तरी क्वार्टरला 1800 रुपयाची क्वार्टर होती ती. काय सांगतो बघायचे का एकदा जाऊन. मला काय म्हणायचं आपण पळायला तेव्हा बाटली घेऊन पळायला पाहिजे होता ना रे. वाघ आल्या तेव्हा राहतं का डोक्यात. चल परत. मला काय म्हणायचंय वाघ काय दारू पिऊ शकत नाही आपण. नाही. हा आपण आपली दारू घेऊन येऊन दुसरीकडे बसू. वाघ तिथं थोडी जाणार आहे सगळीकडे थोडी येणार तो वाघ. मोठी काठी घेऊन फक्त थोडं जपू ना. मोठी काठी घेऊन जाऊ.
हळू चल पोपट्या, वाघ येतो हळू बघ आधी. तू काय दांडिया खेळायला चालला काय वाघ असं? घाबरणार नाही. वाघाची शेपटी त्याच्यापेक्षा मोठी असते. ओय दारूची बाटली. गलास अयो वाघ दारू प्याला काय आपली? नाही रे. वाघ कसं काय दारू पिईन? उन्हाळ्यात दिवस चालू येतो थोडं थंड वाटत ना प्याला असन तो काय बाटली सांगावं? सकट. बाटली सगळं बाटली नाही ना. बुच्च्या उघडून प्याला असन मग. नाही राव पोपट्या, मला असं वाटतंय वाघाची बायको संघ होती ना, त्यामुळे वाघाची बायको खवळली असन म्हणून तो गाला संघ कोणात धरून पळाला असन. तुझ्या आले तर आपला वाघ आहे. कर भाऊ. काय रे भाऊ म्हणजे तुम्हाला सांगतो एवढा डेंजर वाघ होता. मी तर नाख्या बागा बघितल्या, इथं त्याच्या लेकराच्या नाख्या, इथं त्याच्या बायकोच्या नाख्या, कुठं नीट पाठीमाग नाख्या. झाल्या पण दारूची बाटली ते प्याला ना वाघ. प्याला वाघ नाही नाही प्याला. नाही मला नाही खरं वाटत. वाघ कुठं दारू पित असतो करावं? नाही 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 वाघ दारू प्याला. नाही नाही प्याला हा नाही पिऊ शकत वाघ. हे बघा पोपट्या, तुझ्या लक्षात येतंय का? आपलाच वाघ दारू प्याला. वाघाची टिरी हाणतो मी आता. थांब झाल्या.